नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM यो ऑन रेडिओमध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. दरवर्षीप्रमाणे यंदाही स्वर्गीय शरद भाऊ आचार्य स्मृती व्याख्यानमालेचं आयोजन आपल्या नारायण गजानन आचार्य आणि दामोदर कृष्णाजी मराठी महाविद्यालयात संपन्न झालं. आणि अर्थातच व्याख्याते होते आजचे डॉक्टर मुकुंद कुळे. तर त्यांना आपण आपल्या आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे आणि त्यांचा जीवन प्रवास आणि साहित्यिक प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत. डॉक्टर मुकुंद कुळे, तुमचं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. आणि आपल्या सोबत आहेत उपप्राचार्य जयश्री जंगले मॅडम. जयश्री मॅडम, तुमचंही मनपूर्वक स्वागत. आज मुकुंद सरांची मी थोडक्यात तुम्हाला ओळख करून देते. हे लोकसाहित्याचे अभ्यासक आणि संशोधक आहेत. सुमारे 32 वर्ष पत्रकारितेचा अनुभव आहे त्यांच्याकडे आणि त्यासोबतच साहित्य, कला, संस्कृती यासंबंधी विशेष लेखन त्यांनी केलेलं आहे. आतापर्यंत त्यांची एकूण 10 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. त्यापैकी 5 स्वतंत्र पुस्तकं आहेत आणि 5 संपादित केलेली आहेत. तर डॉक्टर मुकुंद कुळे यांना तुम्ही वर्तमानपत्रातनं खास त्यांचं लिखाण जे आहे ते तुम्ही वाचलं असेलच, लोकसाहित्याला, लोकसंस्कृतीला धरून असलेलं. तर डॉक्टर, अर्थातच मुलाखतीला सुरुवात करण्यापूर्वी तुमची सुरुवात लोकसाहित्याकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन कधी वाढीला लागला? खरं तर काय म्हणूया की माझी आई ही गावाकडे लहानाची मोठी झाल्यामुळे माझ्या जन्मानंतर ती मला घेऊन मुंबईला आली. अच्छा. पण तिच्या मनामध्ये गावचं संपूर्ण निसर्ग, गावपण, ग्रामीण संस्कृती ही सगळी रुजलेली होती. आणि त्या ह्याच्यातनं तिने काय केलं की तिचा तो परिसर सुटला आणि जेव्हा मला कळायला लागलं तेव्हा तिने मला गोष्टी, गाणी या रूपानं ते निसर्ग मला सांगत राहिली. म्हणजे एक प्रकारे ती मला सांगत होती पण तिचं ते पुन्हा एकदा जगून घेणं होतं. आणि त्यामुळे मग लहानपणी माझ्या तो सगळ्या लोकसंस्कृतीचा एक प्रकारे संस्कार झाला आणि मग पुढे तो वाढत गेला. पण त्याचं मला असं काय म्हणूया की एक भान येणं असं जे म्हणतात ना, तर तसं भान मला खूप उशिरा आलं. म्हणजे माझी आई मला गाणी सांगते, म्हणी सांगते, उखाणे सांगते किंवा अगदी लोककथा, लोकगीतं ऐकवते. तर त्याचा अभ्यासाच्या दृष्टीने असा काही उपयोग होता का, तर तेव्हा मला माहिती नव्हतं. किंवा ती एक वेगळी ज्ञानशाखा आहे का हेही मला माहिती नव्हतं. मी महानगर या सायन दैनिकामध्ये नोकरीला लागल्यावरती मी तेव्हा TYBA ला होतो. मी नोकरीला लागलो फर्स्ट इयर BA ला असतानाच. मी 13वी मध्येच होतो विल्सन कॉलेजमध्ये. आणि मी तिकडे तरुण पत्रकार म्हणून जॉईन झालो. आणि मला कला, साहित्य, संस्कृतीची आवड असल्यामुळे त्या एका वर्षी कोल्हापूरला साहित्य संमेलन होतं आणि रमेश मंत्री त्या संमेलनाचे अध्यक्ष होते. तर त्याचं रिपोर्टिंग करायला म्हणून मला मुंबईवरून तिकडे मी गेलो होतो. मी आणि माझी अजून एक कलिग होती, वैशाली रोडे म्हणून, असे आम्ही गेलो होतो दोघे. आणि तिकडे एका परिसंवादामध्ये ना डॉक्टर तारा भवाळकरांचं याच विषयावरती व्याख्यान होतं. ते मी ऐकलं. मी ते रिपोर्टिंगसाठी तिथे बसलो होतो. पण ते जेव्हा मी ऐकलं ना तेव्हा मला कळलं की आपल्या आईने आपलं जे काही हे सांस्कृतिक भरण पोषण केलंय ना, ते नुसतं सांस्कृतिक नाही तर ते लोकसंस्कृतिक भरण पोषण आहे. आणि मग मी याच्याकडे सजगपणे पाहायला लागलो. अर्थात मी MA ला मला लोकसाहित्य हा पेपर होता, पण त्याला पर्यायी म्हणून संशोधन होतं, रिसर्चचा पेपर होता. तर मला रिसर्चची आवड असल्यामुळे मी तो पेपर घेतला, लोकसाहित्याचा पेपर घेतला नाही. पण मुळात असलेल्या आवडीमुळे मी सायमल्टेनियसली त्याचा अभ्यास करत गेलो. आणि मग पुढे ताराबाईंशी थेट परिचय झाल्यावरती त्या तर माझ्या एक प्रकारे काय म्हणूया की मार्गदर्शक झाल्या एक प्रकारे. आणि मग मी तो अभ्यास सुरूच केला एक प्रकारे. म्हणजे तुमची आवड म्हणजे संस्कृतीचा अभ्यास म्हणा किंवा त्याच्यातला तुमचा रस आणि तुम्हाला असलेली संशोधनाची आवड, हे दोन्ही एकत्र येऊन नंतर तुम्ही लोकसाहित्य, लोकसंस्कृती यावरच संशोधन केलं, असं झालं. अगदी बरोबर. खूप छान. आणि आता तुम्ही जे सांगितलं त्याच्यावरून मला एक असं म्हणावंसं वाटतं की तुमची आई, आता तुम्ही जी घेतली उदाहरणामध्ये, तर ही एक लोकसाहित्याचं प्रातिनिधिक रूप असं म्हणता येईल का? म्हणजे एक ग्रामीण स्त्री असं म्हणू आपण. अगदी अगदी अगदी. म्हणजे माझी आई ही तर काय म्हणूया की ग्रामीण स्त्री कशी आत्मनिर्भर असते. म्हणजे आपण काय म्हणूया की स्त्रीवादी दृष्टिकोन आपल्याकडे 1970-75 हे जागतिक वर्ष आपण साजरं केलं, बरोबर. पण आपल्या संत स्त्रिया ही आत्मनिर्भर होत्या की. म्हणजे तारा भवाळकरांनी असं म्हटलंय की आमच्या स्त्रीमुक्तीचा आत्मस्वर कोणी मुळात आमच्याकडे हे केला, उच्चारला, तर तो या संत स्त्रियांनी उच्चारला. आणि आपल्या एक प्रकारे काय म्हणूया की ग्रामीण भागातल्या महिला आहेत ना, त्या एक प्रकारे पूर्वीपासूनच आत्मनिर्भर राहिलेल्या आहेत, स्वतंत्र राहिलेल्या आहेत. आपल्याकडे स्त्रीवादी दृष्टिकोन हा आपण शहरी स्त्रियांच्या माध्यमातून ती चळवळ एक प्रकारे उभी केली. पण आपण या
पार्श्वभूमीवरती आपण जर ग्रामीण भागातील स्त्रियांकडे बघितलं ना, त्या पहिल्यापासून मोकळ्या ढाकळ्या, कणखर, राकट, कुठल्याही गोष्ट करायला न घाबरणाऱ्या अशा होत्या. आणि माझी आई या सगळ्यांचं एक प्रातिनिधिक रूप होतं असं म्हणावं लागेल. म्हणजे अगदी आता उदाहरण सांगावं की माहित नाही की एक प्रसंग गाव असा तिच्या आयुष्यामध्ये आला की ती गावी होती त्यावेळेला आणि घरातली सगळी पुरुष मंडळी मुंबईला होते आणि आमच्या घरामध्ये पाटीलकी होती. पण पुरुष मंडळी मुंबईला असल्यामुळे गावातल्या काही मंडळींनी विचार केला की यांच्या घरी आता इथे पुरुष माणूस कोणी नाहीये, तर मग आता यांच्या घरातली पाटीलकी आपण शिफ्ट करूया, दुसरीकडे कोणाकडे तरी देऊया आपण. आणि मग ते सांगायला आले पंच की तुमच्या घरामध्ये आता कोणी पुरुष नाहीये, तर आपण ती दुसऱ्या घरामध्ये शिफ्ट करूया, ट्रान्सफर करूया. पण माझी आई म्हणाली, तुम्हाला लागतो कशाला पुरुष? अरे वा, गावात नुसती हाकच मारायची असते ना, काय कार्यक्रम असेल तर, आणि रोज दिवाबत्ती करायची असते ना मंदिरामध्ये जाऊन. मी करेन की, मी हाक मारेन गावामध्ये आणि मी करेन रोज रात्री दिवाबत्ती, मी काही घाबरत नाही कोणाला. आणि तिने ती आपल्या घरामध्ये टिकवून ठेवली. तेव्हा म्हणजे अगदी अगदी. आणि गंमत म्हणजे माझ्या आईचं लग्न झालं तेव्हा तिला लहान पण आलेलं नव्हतं, अगदी लहान. लग्नानंतर हो एक त्यावेळेला 8-9 वर्षांचे लग्न व्हायचे, तर ती तेच सांगायची की लग्नानंतर मला 3 वर्षांनी लहान आलं, लग्नानंतर 12 वर्षांनी माझी मोठी बहीण झाली. तर हा सगळा जो भाग आहे ना, हे सगळ्या मुळात म्हणजे या सगळ्या विषयी माझ्याशी खूप मोकळेपणाने बोलायची. तिला त्याचं कधी मी काय म्हणूया की संकोच नाही वाटला. आणि ही त्या महिलांची खासियतच असते की त्या अशा संकोच वगैरे नाही बघत, जे आहे ते थेट बोलून मोकळं व्हायचं. भांडण झाली तर माझी आई म्हणायची जास्त आवाज करू नकोस, ओटीत कोंबून मारेन म्हणून. ती नवरी नेसायची. हा कणखरपणा आहे तो. पण म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही जे सांगता की लग्न झाल्यानंतर 3 वर्षांनी एक लहान येतं, म्हणजे किती लहान वयात त्या मुलीचं लग्न झालेलं आहे. त्याच्यानंतर मुलं आहेत, पुन्हा त्याच्यानंतर नवरा काही कामानिमित्त बाहेर आहे, आणि मग या बाईने जसं शेती किंवा हे पाटीलकी ही ठेवली. तर अशा प्रकारच्या काही ह्या ज्या स्त्रिया होत्या, ह्या आयुष्याला अधिक सरळ सरळ समोर जाऊन भिडत होत्या. आणि त्यातून कुठून तरी त्यांचं जे शहाणपण आलेलं होतं ते कुठेतरी कधी एखाद्या ओवीतून, कधी कुठल्या गाण्यातून असं व्यक्त होत असेल. हो बरोबर, अगदी अगदी ते होतच होतं. हा, आणि हे जे इतक्या वर्षांपासून चालत आलेलं आहे, त्यातून या लोकसाहित्य लोकसंस्कृती त्यातनंच निर्माण झालेली आहे. म्हणजे अगदी म्हणजे काय म्हणूया की हे खरी तर गंमतच आहे की त्यांचं प्रेम करणं आणि त्यांचा राग या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. म्हणजे त्या दोन्ही तीव्र स्वरूपाच्याच असायच्या. म्हणजे मी माझ्या आईच्याच ह्याच्यानं बोलतो की मी एकदम माझ्या मोठ्या बहिणीला सहज, तिच्या म्हणजे 16 वर्षाचं अंतर असल्यामुळे मी पाहिलं आईला तेव्हा आईचं वय 42-45 होतं, आणि म्हणजे ताईने पाहिलं तेव्हा आईचं वय 20 वगैरेच असेल, अगदी तरुणपणी पाहिलेलं आहे. तर मी ताईला एकदा म्हटलं की ताई, आईचं आणि बाईचं, आता आमच्याकडे कोकणामध्ये आजीला बाय म्हणतात, की बाईचं कधी भांडण व्हायचं काय गो? तर ती मला म्हणाली की भांडण तिचं आणि आईच, म्हणजे बाईचं आणि आईचं भांडण, आणि आम्ही आई नाही म्हणत, आय म्हणतो, आय. तर ती म्हणाली की हो, आयाचं आणि बाईचं भांडण व्हायचा, पण आईचा बायपेक्षा पण ना आपल्या आजोबांशीलाही भांडण व्हायचं. तर मी म्हटलं काय सांगतेस? तर ती म्हणाली की हो, तर ते तर तिला कैदाशीन म्हणायचे. मी म्हटलं काय सांगतेस? तर ती म्हणाली की हो, ते तिला कैदाशीन म्हणायचे, पण ते असंही म्हणायचे की माझं नाव जर कोणी गाजवेल तर ती माझी ही सूनच गाजवेल. कारण गावाकडे राहून पुरुष मंडळी मुंबईला आहेत आणि गावाकडे सगळं सांभाळायचं, तर त्यासाठी जो एक कणखरपणा लागतो ना, तो तिच्याकडे होता. आणि तो नॉर्मली बहुतेक ग्रामीण भागातल्या स्त्रियांकडे असतोच, कारण चाकरमानी सगळे नोकरी धंद्याच्या निमित्ताने मुंबई पुण्याकडे असे गेलेले असतात, शहरांमध्ये गेलेले असतात, आणि गावी मग मुलांना सांभाळणारी, शेतीबाती सांभाळणारी स्त्रीच असते. आणि मजा म्हणजे आपली जी लोकसंस्कृती आहे ती खऱ्या अर्थाने मातृसंस्कृती आहे, हे सगळ्यात जास्त महत्वाचं. अगदी बरोबर. आता असाच प्रश्न विचारणार होते की मग तुमच्या ह्याच्यातून एकूण या जे तुम्ही बोलला त्याच्यातून असं वाटतं की स्त्रियांकडूनच या संस्कृतीचं भरण पोषण निर्मिती सगळंच झालं. हो, मी स्त्रीच आपली आधी उद्गाती आहे. म्हणजे अगदी आपण आदिम काळापासूनचा सुद्धा आपण प्रवास बघायला गेलो ना, तर आपल्याला असं लक्षात येतं की मातृसत्ताक पद्धती तेव्हापासूनच निर्माण झाली आहे. म्हणजे पुरुषाला, म्हणजे त्यावेळच्या माणसांना जे काही प्रश्न पडायचे, म्हणजे निसर्गातली अनेक
प्रश्नांची त्यांना उकल झालेली नव्हती. म्हणजे रात्र कशी होते, उजेड कसा येतो, सूर्य, चंद्र किंवा नदी नाले, पाण्याचे प्रवाह, वारे, या सगळ्याची काही सुसंगत त्यांना तर्कसंगती लावता आलेली नव्हती. आणि मग त्यांना देव मानला होतो. मग त्या निसर्ग पूजक त्यांनी पूजायला लागला, निसर्गातल्या त्या शक्ती म्हणून. त्याने अशीच निसर्गातली शक्ती स्त्रीलाही मानलं होतं. कारण म्हणजे महिन्यातले काही दिवस त्यांना जी ऋतुप्राप्ती होते तर तिच्या मागचं कारण त्यांना तेव्हा माहिती नव्हतं ना. आणि मग तो असा ऋतुस्राव वाहतो आणि मग त्यातनं बाळ मूल जन्माला येतं. तर त्यामुळे हिच्यातही काहीतरी वेगळी शक्ती आहे हे त्याने मानतो. तिच्यापुढे नम्र झाला आणि त्या नम्रपणातनं पुढचा काळ आपल्याकडे संपूर्णपणे एक प्रकारे मातृसत्ताक पद्धती होती. आणि मग ही मातृसत्ताक पद्धती केव्हा बदलली तर जेव्हा माणूस एका जागी स्थिर झाला. जोपर्यंत तो भटका होता ना तेव्हा या टोळ्यांचं नायकपण या खऱ्या स्त्रियांकडे होतं. तर एका जागी स्थिर झाल्यावरती जेव्हा कुटुंब संस्था आकाराला यायला लागली, नंतर नातेसंस्था आकाराला यायला लागली, तेव्हा हे सगळं मालकी हक्क जो स्त्रीकडे होता तो पुरुषाकडे यायला लागला. आणि आता मी गंमत सांगतो की ताराबाईंनी याची उकल केलेली आहे की आपण गणपतीच्या दुसऱ्या दिवशी ती कसली भाजी करतो, ऋषीपंचमी. तर ऋषीची भाजी आपण म्हणतो. तर मुळात ती ऋषीपंचमी असा शब्दच नाहीये, ती वृषभ पंचमी आहे. आणि वृषभ पंचमीचं वृष पंचमी होता ती ऋष पंचमी झाले. आणि वृषभ पंचमी असल्यामुळे त्याच्या श्रमाचं काही खाल्लं जात नाही. पण ते बैलाच्या श्रमाचं काही खाल्लं जात नाही. तो एक प्रकारे स्त्रियांनी केलेला निषेध आहे त्या बैलाचा, हे आपल्याला कोणी सांगत नाही. हे तर खरंच वेगळं. कारण काय होतं की जोपर्यंत शेती व्यवस्था स्त्रीच्या हाती, शेतीचा शोध स्त्रियांनी लावला. हो. आणि तेव्हा त्या काय करायच्या की काठीने जमीन उकरायच्या आणि त्याच्यामध्ये बी पेरायच्या. तर त्यामुळे त्यांच्या हातामध्ये ती सत्ता होती. रानटी बैलांना पुरुषांनी माणसाळवून त्यांच्या माध्यमातून नांगर पकडायला लागले आणि शेत पिकवायला लागले ना, तेव्हा ती सत्ता पुरुषांकडे गेली. आणि तेव्हा अरे बैला तुझ्यामुळे आमच्या हातातली सत्ता गेली म्हणून आम्ही तुझा निषेध म्हणून एक दिवस तुझ्या श्रमाचं काही खाणार नाही. पण नंतर मग हे सगळं मूळ रूप बदलत संस्कृती अशी बदलत जाते आणि ती हेतू पुरस्सरही कधी कधी बदलली जाते. त्याचं हे उदाहरण. आणि ते कसं होतं ते कळत नाही, इकडून अजिबात नाही ते कळत. पण मग आता तुम्ही हे जी तुमची एकूण कशी पार्श्वभूमी तयार होत गेली हे सांगितलं. आणि एक तुमचं पुस्तक आहे पंचलावण्य. तर म्हणजे आता त्याचाही संबंध कुठेतरी या सगळ्या लोकसंस्कृतीशी आहे असं म्हटलं तर म्हणजे कसं काय आहे ते खरं म्हणजे मी लोकसाहित्याची लोकसंस्कृतीची आवड असल्यामुळे लोककलांची आवड होतीच. पण तशा थेट लोककला बघणं मी म्हणजे मुंबईला म्हणजे आता आपण वासुदेव येतो, नंदीबैलवाला येतो, तर हे सगळे आपण पाहिलेले होते. पण माझं ते पंचलावण्य हे जे पहिलं पुस्तक आहे ना त्याच्यामध्ये 5 लावणी कलावंतांवरचे लेख आहेत. एक यमुनाबाई वाईकर, भामाबाई पंढरपूरकर, सुरेखा पुणेकर, रोशन सातारकर आणि ज्ञानोबा उत्पात नावाचे पंढरपूरचे लावणी गायक. ते ज्ञानोबा उत्पात म्हणजे रुक्मिणीचे पुजारी. तर कसं झालं की मी चित्रलेखा नावाच्या साप्ताहिकात काम करत होतो. तर एकदा मी रिपोर्टिंगसाठी मला वाटतं काही खंडोबाच्या काहीतरी होतं आणि मी रिपोर्टिंगसाठी जेजुरीला गेलो होतो. तर जेजुरीला या लावणी सादर जो कलावंत आहे तमाशा कलावंत, तर त्यांचं तिथे वास्तव्य खूप आहे. तर तिथे रोशनबाई होत्या. तर त्यांच्याशी माझ्या त्या तिथे जो एक लोकल फोटोग्राफर होता त्याच्यामुळे मला त्यांच्या घरी जायची संधी मिळाली. आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की या रोशनबाई म्हणजे येऊ कशी तशी मी नांदायला, तर त्या काळातल्या. आणि त्या खूपच फेमस झाल्या होत्या म्हणजे. आणि मुख्य म्हणजे त्या शिकलेल्या नव्हत्या, निरक्षर होत्या. त्यामुळे त्यांना लावण्या ऐकवाव्या लागायच्या. त्या ऐकवून झाल्या की त्या ऐकून त्या पाठ करायच्या आणि मग त्या म्हणायच्या. आणि त्यांची ही जी लावणीची रेकॉर्ड त्यावेळेला HMV ने काढली होती, येऊ कशी तशी मी नांदायला, तर ती जवळजवळ 500 रुपये ब्लॅकने विकली जायची. ती खूप म्हणजे अजूनही ती लावणी. आणि मग त्यांच्यावरती मी चित्रलेखाच्या दिवाळी अंकात लेख लिहिला पहिला. आणि नंतर मग मी क्रमाक्रमाने दरवर्षी एक लेख अशा लावणी कलावंतांवरती लिहित गेलो. आणि मग एक लावणीचं म्हणजे लावणी आणि तमाशा यांचं एक वेगळंच विश्व माझ्यासमोर उभं राहिलं. म्हणजे खरं सांगायचं तर म्हणजे रोशन सातारकर असतील, यमुनाबाई वाईकर असतील, त्यांच्या आधीच्या पिढीतल्या भामाबाई पंढरपूरकर असतील किंवा गोदावरीबाई पुणेकर असतील, या सगळ्या बायका म्हणजे ना काय म्हणूया की लावणी कलेचं चालतं बोलतं विद्यापीठ होत्या.
म्हणजे मी तर अनेकदा वाईला मग नंतरच्या काळामध्ये यमुनाबाई वाईकरांकडे गेलेलो आहे. तर यमुनाबाई वाईकर या शृंगारिक लावण्यांसाठी फेमस होत्या. म्हणजे भयंकर काय म्हणूया की आजकाल लावणी म्हटलं की शृंगारिक असंच पण म्हणजे तुमच्या या बोलण्यातून असं वाटतं की तसं नाहीये. नाही, मी आज जो होतो ना शृंगार जो काय सादर केला जातो तर तो एक प्रकारे समोरच्याच काय म्हणूया की थोडस सवंगता त्याच्यामध्ये आलेली आहे. पण मूळ लावणी गायिका ज्या होत्या सगळ्यांना तर त्यांच्यामध्ये ही सवंगता नव्हती. म्हणजे यमुनाबाई वाईकर असतील, भामाबाई असतील, रोशनबाई असतील, एकापेक्षा एक शृंगारिक आशय असलेल्या लावण्या होत्या. पण त्या जेव्हा प्रेक्षकांसमोर सादर करायच्या ना तेव्हा त्यातला शृंगारिक आशय बाजूला राहायचा, त्यातली कला वरती यायची. मी त्या आपल्या अंग प्रत्यंगाने ते सगळं जेव्हा सादर करायच्या ना तेव्हा एक प्रकारे ते कलेच्या उच्च स्थानापर्यंत ती लावणी पोचलेली असायची. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल, सांगावं की मला माहिती नाही कदाचित, पण मी एकदा जेव्हा यमुनाबाईंकडे गेलो होतो आणि त्यांच्या घरीच थांबलेलो होतो तर तेव्हा एक काहीतरी असा गप्पा विषय निघाला आणि मी म्हटलं बाई एखादी लावणी म्हणून दाखवा मला शृंगारिक. तर त्यांनी लावणी म्हणून दाखवली. त्यावेळेला बाईंचं वय 82 का 84 होतं आणि बाईंनी लावणी म्हणून दाखवली. आता मी लावणीचे शब्द सांगतो काय होते ते. ती लावणी अशी होती की अहो भाऊजी मी कोरा माल, अहो भाऊजी मी कोरा माल, मुखी विडा लाल, नरम गोरे गाल, वर तिळ झळझळी, जशी फुलली चाप्याची कळी ग बाई ग. तर अशा एकापेक्षा एक आपण अश्लीलच म्हणू अशा लावण्या. पण या सगळ्या ज्या महिला होत्या ना त्या जेव्हा नऊवारी नेसून एक पाय पुढे करून बसायच्या, एक पाय मागे मोडपलेला असायचा, एक पाय पुढे असा, पायावरती ठेका धरलेला असायचा, तब्बल जी चुकला तरी पायाचा ठेका चुकायचा नाही. तर अशा पद्धतीचं त्यांचं सगळं काय म्हणूया की कला वैभव होतं आणि ते मला खूप थेट पाहायला मिळालं, ऐकायला मिळालं. अनुषंगाने विचारते की लोकलेणी हे तुम्ही पुस्तक संपादित केलेलं आहे, तर म्हणजे ते त्याच्यामध्ये ना काय आहे की वेगवेगळ्या लोककलावंतांच्या, लोककलेच्या अभ्यासकांच्या मुलाखती आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे राचिम ढेरेंची आहे, तारा भवाळकरांची आहे, तसेच काही लोककलावंतांच्या मुलाखती आहेत. तर ते म्हणजे लावणी सहित इतर सगळ्या लोक शाहिरी वगैरे म्हणजे लोककला अकादमी जे आहे मुंबई विद्यापीठाचा त्यांचा तो प्रोजेक्ट त्यांनी तो केला होता. आणि त्याचं जेव्हा पुस्तक रूपाने मी त्यांनी डॉक्युमेंटेशन केलं, म्हणजे डॉक्युमेंटेशनचं पुस्तकाचं संपादन मी त्याचं केलंय. अच्छा, म्हणजे पहा फक्त तुम्ही एक लोक कला किंवा लोकसाहित्य संस्कृती याच्या मध्ये असलेला रस आणि त्यातून ही तुम्ही दोन, आणि मला वाटतं की तारा भवाळकर, डॉक्टर तारा भवाळकर यांचं एक वेगळं पुस्तक आहे प्रातिभ संवाद, बरोबर केलेलं आहे. प्रातिभ संवादची गमत अशी की त्याच्यातनं ताराबाईंनी घेतलेल्या मुलाखती आहेत. अच्छा, त्यांनी घेतलेल्या मुलाखती, त्या मुलाखतींचं संपादन मी केलं. म्हणजे केवढा मोठा लोकसाहित्याच्या अभ्यासाचा ऐवज आहे खरोखर, आणि तो तुम्ही अतिशय परिश्रमाने गोळा केलेला आहे आणि एक मोठा ठेवा आहे सांस्कृतिक ठेवा आहे. असाच या सांस्कृतिक ठेवाला आपण पुन्हा भेटणार आहोत. एक छोटीशी विश्रांती होऊया आणि डॉक्टर मुकुंद कुळे यांच्याशी आपला संवाद असा सुरू ठेवूया. तोवर तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आज आपण डॉक्टर मुकुंद कुळे सर यांच्याशी संवाद साधतोय. मॅडमना मी विनंती करते की पुढचे त्यांचं लोकसाहित्याचं जे ग्रंथ संपदा आहे त्यांचा आपण आढावा घेऊया. आतापर्यंत आपण एकूण त्याच्याबद्दल म्हणजे पंचलावण्य हे त्यांचं झालेलं प्रकाशित पुस्तक आणि लोकलेणी हे त्यांनी संपादित केलेलं पुस्तक आणि प्रातिभ संवाद ह्याच्याविषयी जाणून घेतलं. पण आणखी एक तुमचं लोकरहाटी म्हणून पुस्तक आहे ज्याला राज्य शासनाचा पुरस्कार, उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा पुरस्कार मिळालेला आहे. आता हे नाव सुद्धा वेगळं आहे, म्हणजे ते लोक संस्कृतीबद्दल नाहीये पण लोकरहाटी असं नाव तुम्ही दिलेलं आहे. ते खरं आहे की नामशेष होत चाललेली ग्रामसंस्कृती. बरोबर. आणि मग त्याच्यामध्ये खूप जवळजवळ म्हणतो 15 ते 20 लेख असतील त्याच्यामध्ये. आणि कसं आहे की आज आपण शहरांमध्ये जगत असतो आणि गावाकडचं आपल्याला काही माहित नसतं. तर मी वाढलोय जरी मुंबईला तरी मी म्हटलं ना की आईने माझ्यामध्ये ती ग्रामसंस्कृती रुजवलेली होती.
तर त्यातून मग काय व्हायचं की मी जेव्हा पत्रकारितेच्या निमित्ताने महाराष्ट्रभर फिरायचो ना, तर तेव्हा मग मी तिकडचं माझं साप्ताहिकाचं काम करून झालं, म्हणजे माझं काम झालं की मी संध्याकाळी तिथल्या लोकांशी बोलायचो, गप्पा मारायचो आणि तिथल्या मग स्थानिक जे वैशिष्ट्य असतील लोकसंस्कृतीतील, तिथल्या ग्रामसंस्कृतीतील ते मी जाणून घ्यायचो. म्हणजे अगदी म्हणजे त्याच्यामध्ये मी लोकवाङ्मय जाणून घ्यायचो किंवा त्यांचे खाद्यपदार्थ. माझं तर अनेकदा त्या तिकडचे आमचे जे कोणी ओळखीचे असतील ना, तर त्यांना मी सांगायचो की मला कोणाच्या ती घरी जेवायला न्या किंवा घरगुती खानावळीमध्ये न्या, मला पंजाबी डिशेस किंवा असं काही नकोय, मला इकडचं लोकल फूड कल्चर टेस्ट करायचं. कारण ते आजकाल काय आहे, सगळीकडे सारख्याच चवी असतात. बरोबर. आणि हे खूप वेगळे पण असायचं. तर त्यातनं मी माझं ना संपूर्ण महाराष्ट्र आडवा उभा फिरला, मी माझं फिरून झालो. आणि मग त्यामुळे जेव्हा मी हे पुस्तक माझं हे ऍक्च्युली सदर होतं एका मनोविकास नावाचं जे प्रकाशन आहे, तर त्यांचं ना इत्यादी नावाचं मासिक त्यावेळेला निघायचं. त्या मासिकामध्ये मी सदर सुरू केलं होतं लोकरहाटी. आणि आपण जगरहाटी हा शब्द वापरतो ना, तर मी ती मुद्दाम लोकरहाटी म्हटलं, कारण लोकसंस्कृतीशी लोक निगडीत असल्यामुळे. आणि मग मी वेगवेगळे विषय त्याच्यामध्ये कव्हर केले. म्हणजे अगदी लोकदेवतांची निर्मिती कशी झाली, मग भूतकेत कशी आली, मग त्यांचे पुरोहित वर्ग म्हणजे भगत मंडळी कशी आली, किंवा मग देवचार वगैरे, असं खूप वेगवेगळं त्याच्यामध्ये देवचार वगैरे. बरोबर. आणि फक्त मी काय केलं की ते करताना ना एक प्रकारे हे नामाशेष होत चाललेल्या ग्रामसंस्कृतीचं दस्तावेजीकरण आहे, डॉक्युमेंटेशन. कारण ना दुर्गाबाईंनी एक संदेश देऊन ठेवला होता. दुर्गाबाई म्हणाल्या होत्या की लोकसंस्कृतीतला ना अर्ध्याहून अधिक भाग हा टाकाऊ असतो, कारण तो अंधश्रद्धा जवळ करणारा असतो. तर त्यामुळे जेव्हा आपण लोकसंस्कृतीचा अभ्यास करतो तेव्हा काळाबरोबर कुठल्या गोष्टीचा हात सोडला पाहिजे आणि काळाबरोबर कुठली गोष्ट पुढे घेऊन गेली पाहिजे याचं विवेकभान आपण बाळगलं पाहिजे. तर त्यामुळे हे सगळं मी जेव्हा हे लेख लिहित होतो ना, तेव्हा मी हे असं होतं, हे आता नामशेष होत चाललंय, पण हे सगळं करताना काय नेलं पाहिजे याचं मला भान आहे, हे पण मी उल्लेख केलाय. अनेकदा काय व्हायचं की एखादी प्रथा खूपच म्हणजे अंधश्रद्धेकडे नेणारी असते, पण त्याच्या माध्यमातून जे निर्माण होतं ना ते खूप वेगळं असायचं. म्हणजे अगदी उदाहरण ठेवून सांगतो, आमच्या गावामध्ये मांड नावाचा प्रकार असतो. तो मांड म्हणजे वर्षाच्या शेवटी म्हणजे मे महिन्यामध्ये असतो, पावसाळा सुरू व्हायच्या आधी. आणि एक प्रकारे गाव बांधणीचा विधी असं त्याचं स्वरूप असतं. म्हणजे गावाच्या 4 सीमा बांधून घ्यायच्या की कुठली रोगराई येऊ नये म्हणून. हे बांधणार कोण तर ज्याच्या अंगामध्ये देव येतो अशा त्या महिला वर्ग. आणि मग तो महिला वर्ग त्यांच्या अंगामध्ये येतो, तर त्यांच्या निमित्ताने खूप गाणी सुरेख म्हटली जायची. तर आता नवीन मुलं, नवीन पिढी शिकायला लागली, त्यांना यातला फोलपणा कळला म्हणण्यापेक्षा त्याच्या मागचा कार्यकारण भाव उमगला. शास्त्रीय कारण काय आहे त्यांच्या अंगात येण्यामागचं वगैरे, तर त्यामुळे तो बंद केला. पण मग या प्रथा सुरू कधी झाल्या असतील, तर जेव्हा मानवाला देव आणि आपल्यात कोणतरी एक संवादक, वाहक हवा असायचा, म्हणून हे भगत किंवा ही मंडळी देवाचे काय म्हणूया की भक्त निर्माण झाले, म्हणजे हे अंगात येणारे देव वगैरे. आणि मग त्यांची गाणी पण त्यामुळे निमित्ताने निर्माण झाली. म्हणजे अगदी फार गंमत म्हणून मी सांगतो की आमच्या गावाला मी जे लहानपणी जायचो ना, तर मला ते बघायला खूप आवडायचं. त्याच्यामध्ये ठासून नाट्य भरलेलं असायचं. म्हणजे त्या देवळामध्ये आल्या ना की त्यांची अशी देवांची अशी बैठक मांडलेली असायची. सगळ्यात मध्यभागी शंकराचं वारं अंगात असलेली बाई मध्यभागी बसायची, आणि मग इंद्राचा दरबार भरतो तसा तिचा दरबार भरायचा, आणि सगळे उपदेव असे बाजूला बसलेले असायचे. त्यांच्या पुढ्यामध्ये त्यांना वास घेण्यासाठी आपण देवाला फुलं वाहतो, उदबत्ती लावतो, त्यांच्या पुढ्यामध्ये ते सगळे ठेवलेले असायचे. म्हणजे एक प्रकारे प्रतिसृष्टी ती निर्माण झालेली असायची. आणि मग प्रश्नोत्तर असायचे, गावचा पाटील त्यांना प्रश्न विचारायचा की हे असं झालं तसं झालं, त्याचं कारण काय, मग ते देव त्याचं उत्तर देणार, आणि मग तो उपाय केला जायचा. तर हे सगळं त्यांचं ते देवपण शाबूत राहण्यासाठी गाणी म्हटली जायची, ते अधिकाधिक तापवण्यासाठी, म्हणजे अधिकाधिक ते प्रेरित व्हावे, देवपण अधिकाधिक त्यांचं बाहेर यावं म्हणून. तर मग ती गाणी इंटरेस्टिंग असायची की अबीर गुलालानं भरलाय चौरंग ताट, या बाई कोण्यानं घरात, अशी गाणी असतात. किंवा मग त्यांचं जेव्हा त्या सीमा बांधायला बाहेर पडायचे ना ते सगळे देव, तर तेव्हा मग
तेव्हाही गाणं म्हणायचे, बाया निघाल्या कोणीतरी जीवाचा पिंजरा करा हो, बाया निघाल्या. माझं दुःख आहे ते प्रथा बंद झाली हे माझं दुःख नाहीये, त्याच्यामध्ये अंधश्रद्धा तरी बंद व्हायलाच पाहिजे, पण त्यानिमित्ताने निर्माण झालेले लोकवाङ्मय आहे ना ते आता निर्माण होणार नाही. माझं दुःख हे आहे, तर त्यामुळे किंवा मग त्याचं तरी जतन करून ठेवलं पाहिजे या भावनेतनं. आणि त्याच्यात एक जो भाबडेपणा होता त्यांचं, म्हणजे त्यांच्या दृष्टीने ते खरं विश्व होतं. खरं विश्व होतं. म्हणजे ते देव आहेत म्हणून त्यांच्या मागण्या काय असायच्या की मला तू वनीचं वाघरू धरून दे, आकाशाची वीज दे, अशा त्या बाया म्हणायच्या. तर त्यांचं देव पण त्याच्यावरती टिकलेलं असायचं. अशी सगळी गंमत जम्मत होती. ती नष्ट होणारी गंमत जम्मत मी एक प्रकारे या लोकनाट्याच्या अनुषंगाने ती जपली आहे एक प्रकारे. म्हणजे कधीतरी हे असं होतं, हा एक आपल्याकडे आता लिखित स्वरूपामध्ये झालं. मग आता याच्या नंतर एक आणखी जातीची खादाडी असं एक वेगळंच काही नाव आहे. बरोबर. तर हे पुस्तक जातीची खादाडी पण माझं मी एका दैनिकात काम करत होतो ना तेव्हा मी ते सदर सुरू केलं होतं. आणि ते सदर सुरू करताना पण माझ्या डोक्यासमोर असं होतं की प्रत्येक जातीची ना स्वतःची एक खाद्य संस्कृती असते. आणि आपण म्हणतो ना जात जात जात, तर एक वेळ खरोखरच्या जाती जातील, खरोखरची जातपात भेद नष्ट होतील, पण खाद्य संस्कृतीतली ही जी जातीची वैशिष्ट्य आहेत ना ती नाही नष्ट होणार. कारण लोकांना आमच्याकडे असं बनतं याचा जो काही एक स्वाभिमान असतो ना तो कधीच कमी होणार नाहीये. तर त्यातनं मला असं वाटतं की आपण अशा काही म्हणजे वेगवेगळ्या जातींमध्ये त्यांच्याशी म्हणजे गप्पा मारून त्यांच्याशी बोलून त्यांचं खाद्य संस्कृती जाणून घ्यावी असं माझ्या डोक्यामध्ये आलं. आणि मग मी ते सदर सुरू केलं. आणि मी असं डोळ्यासमोर ठेवलं की आता वर्तमानपत्रामध्ये जागा कमी असते, त्यामुळे त्या मर्यादेमध्ये 4 पदार्थ त्या जातीचे प्रामुख्याने येतील असं बघायचं. आणि मग त्यांच्या घरातल्या पदार्थांना म्हणजे पदार्थांना वेगळी नावं असतील किंवा भांड्यांना वेगवेगळी नावं असतील, कृतींना नावं असतील, तर ते सगळं येण्याच्या दृष्टीने मी त्या प्रयत्न केला त्या सदरामध्ये. आणि मग पुढे त्याचं पुस्तक बनलं. त्यात आपण म्हणतो महाराष्ट्राचा खास पदार्थ म्हणजे पुरणपोळी, पण ती सुद्धा वेगळ्या वेगळ्या भागात वेगळ्या वेगळ्या प्रकारे बनवली जाते. कुठे गुळाची, कुठे साखरेची करण्याची पद्धत वेगळी. नाही, आणि मजा अशी की त्याच्यामध्ये सुद्धा ना म्हणजे आता खाद्य संस्कृतीचं म्हणजे जातीची खादाडी करताना मला लक्षात आलं की एखादा समूह असेल ना तर तो मूळचा तिथला नसेल, तो कुठून तरी आलेला असेल. तर तो जिथून आलेला असतो ना तिथल्या काही लकबी पण त्याच्या या खाद्य संस्कृतीमध्ये टिकून असतात. म्हणजे अगदी उदाहरण देऊन सांगायचं तर पाठारे प्रभू. तर पाठारे प्रभू आपल्या बशीला रकाबी म्हणतात, चहा बशी मधल्या बशीला रकाबी म्हणतात. आणि हा रकाबी शब्द ते गुजरात मधनं आलेले असल्यामुळे गुजरातीमध्ये बशीला रकाबीच म्हणतात. तर तो त्यांच्याकडे अजून शिल्लक राहिला, कारण हे तेव्हा बिंबराजा बरोबर इकडे आले ना पाठारे प्रभू. म्हणजे गुजरात मधल्या त्या पाटणना प्रभू म्हणून ते पाठारे प्रभू, ते गुजरात मधून ते इकडे आले. तर तिकडे असे काही शब्द त्यांच्याकडे शिल्लक राहिले. तर असे इंटरेस्टिंग गोष्टी असतात म्हणजे आहेत त्या पुस्तकामध्ये. खूपच वेगळं विश्व आहे हे. आणि मला असं वाटतं की किती जितकं आपण खोल जाऊ तेवढे त्यातले बारकावे आपल्यालाही समजत जातात. आणि प्रांतावर ते बदलतात, प्रांताप्रमाणे, जातीप्रमाणे, प्रदेशाप्रमाणे. आणि कधी कधी तर मला असं वाटतं कुटुंबात सुद्धा वेगळा वेगळा प्रकार असतो. आता म्हणजे आंबील नावाचा एक प्रकार असतो, आंबील कदाचित माहिती. आता ते काय म्हणूया की पौष्टिक पेय म्हणून सुरू झालंय, न्यूट्रिशियस फूड म्हणून आंबील प्यायला लागलेत. पण पूर्वी आंबील हे गरीबा घरचं पेय होतं. पेज ही तांदळाची पेज काढायची, पण आंबील ही ना म्हणजे आता नाचणीची करतात, पण आमच्या कोकणामध्ये ती कोंड्याची करायची. दुसरं काहीच नाही तर कोंडा. भुकेला कोंडा, निजेला धोंडा म्हणतो ना. आता कोंडा म्हणजे काय तर मोठं जे जातं असतं घरट, त्या घरटावरती भात काढल्यावरती म्हणजे भरडल्यावरती त्याचे जे फोलपट खालती पडतात, तर त्या फोलपट आणि भाताची कणी अशी एकत्र दळून तो कोंडा तयार केला जायचा. त्या कोंड्याचं पीठ, त्या पिठाचं ते आंबील असायची. आणि नुसतं आदल्या दिवशी पीठ आंबवायचं, दुसऱ्या दिवशी ते आंबवायचं आणि त्याच्यामध्ये मग पाण्याला उकळी काढून त्यात ते पीठ टाकून मीठ टाकून ते तेवढंच प्यायचं. आता अलीकडे काय झालंय की ते मसाला ताक कसं असतं तसं आणि डायबिटीस कमी होतं, हे सगळं उमगलं, पण मूळ ते तिथे होतं. तर अशा अनेक गोष्टी आहेत. पण आता तुम्ही आंबील हा विषय काढला म्हणून सांगते की मला
विदर्भात नंतर म्हणजे लग्नानंतर मला ही गोष्ट कळली, तिकडची आंबील वेगळी असते, ज्वारीची वगैरे ज्वारीची असते, बरोबर. त्याच्यामध्ये दही, दूध, बरोबर. गूळ, म्हणजे ती फार श्रीमंत ते वेगळंच, प्रकार होत एक्झॅक्टली. होतो. आमच्या कोकणात शेतकरी गरीब असल्यामुळे मी आंबील कोकणातली खाल्लेली नव्हती, पण जेव्हा मला ही कळली, मी म्हटलं आम्ही आंबील खाऊन दिवस काढले, असं का बरं म्हणतात? आंबील तर हे फार महागाईचं दिसते. तो कोकणातला वापरच आहे, आंबील पिऊन, पेज आंबील पिऊन दूध काढले. मग आता या सगळ्यांचा तुमच्या आणखी एका पुस्तकाला उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा पुरस्कार मिळाला, आणि ते म्हणजे इतिहासाचे साक्षीदार. अगदी अगदी. तर आता हे म्हणजे मला आता पुन्हा काहीतरी एक वेगळंच, मला असं वाटतं की एवढे पैलू तुमच्या एकूण लिखाणाचे हो, मला काय आहे की ना, माझं ना म्हणजे कला, साहित्य, संस्कृती असं मला, आणि इतिहास म्हणजे असं आवड असल्यामुळे ना मी, म्हणजे हा एक प्रकारे लोकसंस्कृतीचा, साहित्याचा इतिहासच आहे. आणि हो बरोबर. आणि माझं एक थोडंसं ना बहुतेक सगळ्या याच्यामध्ये दृष्टिकोन कसं असतो की सोशो कल्चरल मागोवा घेणं, सामाजिक सांस्कृतिक मागोवा. मी नुसतं गंमत म्हणून मी नाही करत, त्यात माझं काहीतरी एक स्टेटमेंट असतं, ते स्टेटमेंट महत्वाचं असतं. म्हणजे ते जे पंचलावण्य असेल किंवा सगळीच पुस्तकं असतील, आता हे जे इतिहासाचे साक्षीदार म्हणताय ना, तर त्याची सुद्धा म्हणजे गंमत की तेव्हाही मी चित्रलेखनामध्ये साप्ताहिकच काम करत होतो तेव्हाही, आणि मी एकदा यमुनाबाई वाईकरांना भेटायला वाईला गेलो होतो. तर वाईचे घाट खूप प्रसिद्ध आहे. हा, आणि वाईला विश्वकोशाचं मंडळ कार्यालय आहे. तर मी तेव्हा यमुनाबाईंना भेटायला गेलो होतो ना, तेव्हा विश्वकोशाचे अध्यक्ष होते मेपुम रेगे. तर मी त्यांच्याशी गप्पा मारत, त्यांची राहण्याची सोय बाजूच्याच वाड्यामध्ये केलेली होती. तर मी त्यांच्याशी, ते म्हणाले की चल चहा प्यायला, आणि मग मी त्यांच्या वाड्यात गेलो आणि मी बसलो होतो. तर मी बसलो होतो ना, तर तिकडून त्यांच्या घराचा मागचा दरवाजा उघडा होता, जो घाटाकडे उघडलेला दरवाजा होता. आणि संध्याकाळची वेळ होती, सूर्य कललेला होता, आणि मी मावळ्याला सुरुवात झाली होती. आणि मग गुरं घराकडे येत आहेत, त्या महिला वर्ग पाणी भरण्यासाठी कृष्णेच्या घाटावरती येतोय. तर ते आपण सिनेमात बघतो ना, तसं दृश्य मला प्रत्यक्ष दिसत होतं. आणि मी असं एकदम अनिमिष नजरेने ते सगळं बघत होतो. तर माझी ही अवस्था नंतर रेगे सरांच्या लक्षामध्ये आली. तर त्यांनी मला मग घाटावरती नेलं, आणि म्हणाले की हे घाट असे तसे, आणि मग ते घाटाचं महत्व समजावून दिलं. आणि मला ते म्हणाले की या घाटांना ना आपल्या संस्कृतीत एक महत्व आहे, तर त्याच्यावरती तू दिवाळी अंगात लेख लिही. आणि मग मी खरोखरच मुंबईमध्ये आल्यावरती मी आमच्या संपादकाला म्हटलं की आपण नद्यांवरच्या घाटांवरती एक लेख करूया म्हणून दिवाळी अंगासाठी. आणि मग मी तो 20-25 पानी लेख केला, आणि मग तो लोकांना आवडला, क्लिक झाला. आणि मग मी सलग असे 5 लेख लिहिले. पहिला लेख नद्यांच्या घाटांवरचा झाला, मग स्टेप वेल, ज्याला बारव म्हणतो, बारवांवरती लेख झाला. मग मराठ्यांच्या युद्धात वापरली गेलेली शस्त्र, वस्त्र, आणि वाडे, ह्या सगळ्यांवरती मी असं ना, पण आणि मुख्य म्हणजे मी पत्रकार असल्यामुळे मी इथे बसलो आणि नुसता ग्रंथाभ्यास केलाय, लायब्ररी वर्क केलं आणि लेख लिहिलेत असं नाही केलं. मी सगळ्याचा क्षेत्रीय अभ्यासही केला, फील्ड वर्कही केलं. फील्ड वर्क करताना माझ्या लक्षात आलं की ग्रंथातून मिळणारी माहिती असतेच, पण स्थानिक पातळीवरती ज्या त्या वास्तूसंबंधी किंवा व्यक्तीसंबंधी ज्या काय अफवा म्हणण्यापेक्षा आपण ज्याला दंतकथा किंवा किंवदंती असा हिंदीतला शब्द आहे, त्याच खूप जास्त चांगल्या उमगतात. म्हणजे मी अगदी घाटावरती, मी गंमत म्हणून सांगतो की घाटावरती जेव्हा मी तो लेख लिहित होतो, तेव्हा मी सातारला माहुलीचं संगम माहुली आहे किंवा क्षेत्र माहुली, तर तिथे मी गेलो होतो. आणि तेव्हा मला लक्षात आलं की समोरच्या साईड, पलीकडच्या काठावरती ना 2 घाट एकसारखे दिसतील असेच दिसत आहेत, पण एक छान बांधलेला आहे आणि एक असाच अर्धवट सोडलेला आहे. तर जेव्हा मी चौकशी केली तेव्हा मला कळलं की जो छान बांधलेला घाट दिसतोय ना, तो त्यावेळचे पेशव्यांचे सरदार होते. हे सरदार नाही, काय म्हणूया की कर्ज देणारे सावकार, बाबूजी नाईक बारामतीकर नावाचे, तर त्यांनी तो बांधलेला होता. आणि बाजूचा आहे ना, तो दुसऱ्या बाजीरावांनी बांधलेला होता. पण गंमत अशी होती की तो बाबूजी नाईक बारामतीकरांचा घाट आवडला म्हणून बाजीरावांनी त्यांना आमिष दाखवलं की मी तुला याची रक्कम देतो, हा घाट माझ्या नावाने प्रसिद्ध होऊ दे. पण ते पेशव्यांना कर्ज देणारे सावकार, तर त्यांना पैशाची कसली कमी होती तेव्हा की मी काय असं करणार नाही. आणि तेव्हा त्या सावकाराला धडा शिकवण्यासाठी दुसऱ्या बाजीरावाने सांगितलं की तुझ्या घाटाचं मी पाणीच तोडतो आणि तुझ्या बाजूला जसा तसा घाट बांधतो. आणि तो घाट बांधायला सुरुवात केली, पण तो अर्धवट राहिला, आणि मग त्याला पळपुट्या बाजीरावाचा घाट म्हणून नाव मिळालं. आता ही जी गंमत जम्मत आहे ना, ती तिथे स्थानिक ह्याच्यात फिरल्याशिवाय आपल्याला मिळणार नाही. अशा सगळ्या गोष्टी त्या इतिहासाचे साक्षीदार मध्ये. म्हणजे आपण नेहमी जो आपल्याला इतिहास माहिती आहे त्याच्या मागच्या ह्या अशा काही वेगळ्या ज्या हकीकती, फारच सुंदर आणि वेगळ्या.
नक्कीच. सरांना लोकसाहित्याची आवड आहेच, तसंच लोकसंगीताची आवड आहे, कारण आणि त्यांना गाता गळा लावलेला आहे. मी खरंच, तुम्हाला खरंच. मुलाखतीच्या शेवटी आपण काही गाणी तुमच्याकडनं आम्हाला जाणून घ्यायची, ऐकायची आहे. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि डॉक्टर मुकुंद कुळे यांच्याशी संवाद असा सुरू ठेवूया. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आज आपण डॉक्टर मुकुंद कुळे सर यांच्याशी संवाद साधतोय. आपण मगापासून जे पाहत आहोत की डॉक्टर मुकुंद कोळे यांनी लिहिलेली वेगवेगळी पुस्तकं आणि प्रत्येक पुस्तकाचा काहीतरी एक वेगळेपणा आहे. पण मला एक असं जाणवतं की ह्या सगळ्यांमध्ये एक धागा आहे, समान धागा आहे, आणि तो म्हणजे लोकसंस्कृतीचा त्यांचा अभ्यास. पण आता मी जे सांगणार आहे ते खरोखर आणखी वेगळं आहे की राई आणि इतर कथा हे त्यांचं एक मनोविकास प्रकाशनाने प्रकाशित केलेलं पुस्तक आहे. आणि हा एक वेगळंच आहे, हा कुमार कथा संग्रह आहे. आणि मला हेही समजलंय की ते अभ्यासक्रमामध्ये शिवाजी विद्यापीठामध्ये लावलेला आहे. तर हा एक वेगळा आणखीन तुम्ही प्रांतात केलेली मुसाफिरी कशी काय आहे? खरं तर लहान मुलांसाठी लिहिणं खूप कठीण असतं आणि मी कधी असा विचारही केला नव्हता की लहान मुलांसाठी लिहावं म्हणून. पण अमृता वाळिंबे नावाची माझी एक मैत्रीण आहे आणि ती माऊस नावाचा दिवाळी अंक काढायची. तर तिला माझं लेखन आवडायचं आणि म्हणून तिचं असं म्हणणं होतं की मी लहान मुलांसाठी अगदी नक्कीच चांगलं लिहीन. आणि ती मागे लागली म्हणून मी एकदा तो प्रयत्न करून बघितला आणि मग तिच्या दृष्टीने तो सक्सेस झाला प्रयोग. आणि मग सलग 5 वर्षे मी त्या कुमारांसाठीच्या कथा लिहिल्या. फक्त मी त्या कथा लिहिताना काय केलं की नागर पार्श्वभूमी असलेली किंवा नागर परिसर शहरातली म्हणजे कथा असतातच. गावाकडच्या कथाही खूप लिहिल्या जातात. पण मला असं वाटत होतं की आई आणि मूल यांच्यामधले जे भावबंध असतात ना ते अतिशय तरलपणे यायला हवेत. आणि ते फक्त त्या दोघांमधले नाही तर थोडस गावाकडचे आणि गावाकडचा निसर्ग त्यात आला पाहिजे. मला असं वाटतं हे तुम्ही तुमचंच लिहिलेलं आहे. अगदी बरोबर ओळखलं तुम्ही. हे खरं तर मी आणि माझी आई आमचे जे भावबंध होते ना गावच्या घराच्या पार्श्वभूमीवर, गावच्या नदीच्या पार्श्वभूमीवर, गावच्या मंदिराच्या पार्श्वभूमीवरती, आमची जी गुरं होती त्यांच्या पार्श्वभूमीवरती, अशा त्या 5 कथा आहेत. आणि त्या आता नावं बदलून तिथे आलेले आहेत. पण त्या लिहिताना मला खूप मजा आली आणि असं मला वाटतं की मी पुन्हा एकदा माझं बालपण पुन्हा जगलो मी. पण त्याच्यामध्ये एक जो सच्चेपण आला की एक मुलगा जो वाढत्या वयातला मुलगा, त्याची आई आणि त्या दोघांचं आयुष्य त्या एका परिसराच्या संदर्भामध्ये, तर त्यामुळे त्याला एक वेगळा आयाम प्राप्त झाला या पुस्तकाला आणि म्हणून त्याचा अभ्यास केला जातो. आता पुन्हा मला आणखीन एक प्रश्न असा तुमच्या विषयीचा वाचताना असा पडतो की हे सगळं एका बाजूला आणि मग तुम्ही नाटककार रत्नाकर मतकरी यांच्या 3 पुस्तकांचं संपादन केलंय. कायमचे प्रश्न हे त्यांचे सामाजिक आणि राजकीय लेख आहेत आणि रंगरूप आणि रसगंध याच्या त्यांचे रंगभूमीशी संबंधित. तर हा आणखीन एक वेगळा प्रांत झाला. आणि ते कसं होतं की मतकरींशी माझा खूपच तरुणपणापासूनचा संबंध आला होता. म्हणजे मी महानगर सायन्स दैनिकामध्ये जेव्हा 13वीला असताना जॉईन झालो, तिथे रुजू झालो, तर तिथे आमच्या शनिवार रविवारची जी आमची पुरवणी असायची त्या पुरवणीमध्ये मतकरींचं सोनेरी सावल्या नावाचं सदर होतं. तर मी त्यावेळेला पुरवणीचं काम बघायचो माझ्या वरिष्ठ इतर सहकाऱ्यांबरोबर. तर तेव्हा मतकरींशी संबंध आला होता. आणि मग तो मतकरींची खासियत अशी होती ना की त्यांना समोरची व्यक्ती लहान आहे मोठी आहे याचं त्यांना फार काय म्हणूया की त्यांना त्याचा काही फरक पडायचा नाही. तर त्याच्याशी ना तेवढेच आत्मीयतेने प्रेमाने बोलायचे की जेवढे एखाद्या मोठ्या व्यक्तीशी बोलतील. आणि त्यामुळे असं होतं ना की त्यांच्याशी बोलणं, त्यांच्याशी गप्पा मारणं किंवा त्यांना भेटणं हे म्हणजे एक प्रकारे आपण अधिकाधिक प्रगल्भ होत जाणं, अनुभव समृद्ध होत जाणं असा सगळा तो प्रकार असायचा. तर त्यामुळे जेव्हा कधी निमित्त मिळेल त्यामुळे त्यांच्याशी गप्पा मारायला जाणं वगैरे, किंवा कधी कधी तेच हक्काने फोन करून काय करतो रे गप्पा मारायला वगैरे ते असं म्हणायचे.
आणि मग ते दादरला राहायचे. किती भाग्यवान. हा, दादरला यांना राहायचे. बोलवायचे. यांना बोलवत हो, होते. हो. दादरला मग गंमत म्हणजे आपल्याला ते सगळे गुडकथाकार म्हणून ठाऊक हो, हो, अगदी. नका मत फार करू. लहानपणापासून तर त्यांच्या त्यांचं गुडकथा जे असायच्या. राधा निवास होतं दादर, हे वडाळ्याकडे जाताना म्हणजे दादर हा, टिटीवरून दादर वडाळ्याकडे टिटी, रस्ता हा. जातो, तर तिथे त्यांचं ते राधा निवास होतं आणि ते पहिल्या मजल्यावर राहायचे. हा. पण तो तळ मजल्यावरून पहिल्या मजल्यावर जायचं म्हणजे एकूणच त्या बिल्डिंग मध्ये जिने अतिशय काळोखी. म्हणजे मला ते त्यांच्या तळमजल्या कथांसारखे त्यांच्या एक्झॅक्टली मी त्याला म्हटलंही, अहो त्या तळमजल्यावरून तुमच्या घरी येताना जो काळोख लागतो ना, तो मला तुमच्या गुड कथांमधलाच काळोख वाटतो आणि भीती वाटते तुमच्याकडे भीती यायला. वाटते. तर त्यात मजा अशी की मला ती भीती वाटायची, म्हणजे त्यांच्या कथातली ती भीती किती हो, ताकदवान असेल असेल. बरोबर. ती तुम्ही तिथे नातं जोडायचो त्याच्याशी. आणि मग ते आमचं छानच परिचय होता आमचा. आणि मग त्यातनं मग ते मला त्यांचे हे जे वेगवेगळी पुस्तकं झाली, म्हणजे आता कायमच्या प्रश्नामध्ये आम्ही त्यांचे सगळे सामाजिक राजकीय लेख घेतले. आता कसं होतं की अनेकदा लेखक ना सामाजिक राजकीय भूमिका घ्यायला तसा घाबरतो. कारण कसं असतं शेवटी की पुरस्कार हवे असतात, आपल्याला सगळ्यांनी चांगलंच म्हणावं असंही एक असतं. मी साहजिकच आहे, मी कुणालाही, मी माणूस म्हटलं की त्याला हे यश हवंच असतं, लोकप्रियता हवी असते. पण मतकरींचं असं होतं की त्यांना त्यांच्या लेखनातनं किंवा मी नाटककार म्हणून किंवा गुडकथाकार म्हणून खूप त्यांच्या लेखनातून त्यांना प्रसिद्धी लोकप्रियता मिळालेली होतीच. पण त्यांना असं वाटायचं की आपण सामाजिक प्रश्नांमध्ये किंवा वेगवेगळ्या राजकीय प्रश्नांमध्येही आपण बोललं पाहिजे. आणि अशा मी त्या अर्थाने ते विचारवंत होते. मग अशा विचारवंतांची समाजामध्ये गरज असते. म्हणजे दुर्गाबाई होत्या किंवा विजय तेंडुलकर होते, ते समाजासाठी रस्त्यावरती उतरायचे. मतकरींचं थोडंसं उलट होतं. मतकरी रस्त्यावरती जेव्हा मेधा पाटकरांचं नर्मदा आंदोलन असेल त्याच्यासाठी त्यांनी ते आंदोलनाला ते येऊन बसले वगैरे हा भाग होता. पण त्यांचं म्हणणं असतं की दरवेळेला त्याने रस्त्यावरती उतरलं पाहिजे लेखकाने, असं नाही. तो जे लिहित असतो ते पण त्याची भूमिका असते त्या चळवळीशी संबंधित. तर त्यामुळे नॉट नेसेसरी, गरज नाही की त्याने रस्त्यावरती उतरलं पाहिजे. पण त्यांचे असे खूप लेख होते की वेगवेगळ्या भूमिका घेऊन त्यांनी व्यक्त होणं वगैरे असं. आणि मग मला असं वाटलं की हे वेगळं आहे. मग आमच्या गप्पांमधूनच विषय निघाला आणि मग आम्ही ते कायमचे प्रश्न हा त्यांचा सामाजिक राजकीय लेखांवरचं पुस्तक केलं. आणि त्यांनी ते नाटककार असल्यामुळे, स्वतःच दिग्दर्शक असल्यामुळे, रंगभूमीचे अभ्यासक असल्यामुळे त्यांना रंगभूमीवरती होणारे प्रयोग तर त्यांचे कळायचेच आणि ते स्वतःच खूप करत असायचे. तर त्या अनुषंगाने जे वेळोवेळी लेख लिहिले होते ते पण मग आम्ही वेगवेगळ्या याच्यामध्ये बसवले. म्हणजे त्यातला जो रसगंध आहे ना, तर रसगंध मध्ये आम्ही त्यांनी ज्या वेगवेगळ्या नाट्य समीक्षा लिहिल्या त्याचे लेख एकत्र केले. आणि रंगरूप मत त्यांचे नाटकातल्या रंगभूमीविषयक वेगवेगळे काय म्हणूया की पैलू घेऊन त्यांनी जे काही लिहिलेले असतील ना, किंवा काही प्रयोगांविषयी लिहिले असतील तर ते लेख एकत्र केले. असं ते पण ती दोन्ही पुस्तकं खूप चांगली झाली, कारण खूप महत्वाचं चिंतन त्यांनी त्यातनं रंगभूमी विषयक मांडलेलं आहे त्याच्यामध्ये. आता आपण रंगभूमी बद्दल बोलतो आहोत, नाटकाबद्दल बोलतो आहोत, तर आता लोकसाहित्य जे सगळं आहे किंवा लोकसंगीत जे आहे ते फक्त नाटक आणि चित्रपटांपुरतं मर्यादित राहिलेलं दिसतंय. किंवा एखादं गाणं असतं चित्रपटांमध्ये किंवा बॅकग्राऊंड स्कोअर असतो तो, म्हणजे ग्रामीण भागाचा चित्रपट असेल तिथे आपल्याला लोकसंगीत जास्ती दिसतं. पण हा खरं तर एक समाजाचा भाग आहे आणि तो जास्तीत जास्त प्रमाणात लहान मुलांपासून किशोरवयीन महाविद्यालयीन मुलांपर्यंत आला पाहिजे आणि तिथूनच खरी रुजवात झाली पाहिजे. यासाठी नेमकं आता काय करण्याची गरज आहे? काय मी तेच म्हणतो की म्हणजे अर्थात आपण जे लोकप्रिय संगीत आहे ते आपण सुरू असतं सिनेमातनं वगैरे किंवा नाटकातनंही असतं. आणि जे लोकसंगीत आहे ते तसं त्या अर्थाने त्याचा काय म्हणूया की पाहिजे तसा वापर होत नाही. म्हणजे आता कधी कधी मी आता झुलवासारखं नाटक असेल वामन केंद्रेंचं किंवा कोणा अजून देवबाभळी असेल किंवा सुषमा देशपांडेंचं बया दारुगड असेल, तर अशामध्ये ह्या गंमत म्हणजे या सगळ्यांचं संगीत ना देवदत्त साबळेंनी केलेलं आहे. आणि देवदत्त साबळेचं बालपण पसरणीला अतिशय लोकसंस्कृतीचा भरपूर साठा असलेल्या परिसरामध्ये गेलेला आहे. त्यामुळे त्यांची सगळी गाणी बघितली तर लोकसंस्कृतीचा लोकसंगीताचा असलेला प्रभाव जाणवतो. तर ते खरं तर लहानपणापासून आपण ती जी गाणी शिकवायचो ना पूर्वी, तर त्यातनं जर सुरू केलं आपण तर ते मुलांवरती त्याचे लोकसंगीताचे संस्कार होतील आणि पुढच्या वेगवेगळ्या कलाकृतींमधून झिरपू शकतात. म्हणजे जसं म्हणजे फक्त विद्यापीठात एक लोकसंगीताचा अभ्यासक्रम करून होणार नाही, त्या अभ्यासक्रमाकडे जावं असं मुलांना वाटावं. बरोबर, अगदी लहानपणापासूनच ते रुजवलं पाहिजे. मी म्हटलं ना की
कथा सांगण्या मी नेहमी म्हणतो की तुम्ही जर लहान मुलांना कथा सांगितल्या हा. तर त्यांच्यावरती श्रवणाचे संस्कार होतील. त्या श्रवणाचं रूपांतर नंतर वाचनामध्ये होत असतं. अगदी बरोबर. म्हणजे मनाच्या श्लोकांबरोबर हे सुद्धा अगदी म्हणजे गोष्टी गाणी अगदी म्हणजे पूर्वी मला वाटतं बालकवीने कशी बडबड गीतासारखी काहीतरी कविता केलेली होती ना, बोल बाई बोल ग, नाही बोल बाई बोल ग तुझ्या बोलांचं काय मोल ग, असं काहीतरी कविता होती. तर अशा या सगळ्या काय म्हणूया की या लोकपरंपरेत आलेल्याच होत्या. म्हणजे अगदी उदाहरण म्हणजे पूर्वी शाळांमध्ये जे वार्षिक सण समारंभ असायचे ना त्याच्यामध्ये एक गाणं, एक नृत्य असायचं, डोंगरी शेत माझं ग बेनू. आता हे ऐकताना आपल्याला वाटतं की ते लोकगीत आहे असं वाटतं, पण ते लोकगीत म्हणजे नारायण सुर्वेंची कविता आहे ती. पण ते एवढी व्यापक झाली की तिला लोकगीतांचं स्थान मिळालं. तर असं ते सगळं जर केलं ना जाणीवपूर्वक तर लोकसंगीत लोकगीत यांचा प्रभाव समाज मनावरती पडेल आणि त्याचा अधिकाधिक वापर रोजच्या कृतींमधला वाढेल आणि अर्थात मग टिकेल सुद्धा. मुलाखतीच्या शेवटी जसं मी म्हटलं तसं थोडी गाणी आम्हाला ऐकायची आहेत, लोकगीत ऐकायची आहेत. विसरली नाही. तुझा आवाज खरंच खूप छान आहे. नाही आणि त्याला जो एक असा गोडवा आहे ना या एक पूर्ण लोक संगीताचा, तो फार छान वाटतो. नाही मी गंमत आता खरं मी सहज सांगतो की म्हणजे तुम्हाला सगळ्यांना दादा कोंडकेंचा सिनेमा ठाऊक आहे. तर त्यातलं ते गाणं आहे की मळ्याच्या मळ्यामध्ये कोण उभी. तर त्याची मी गंमत सांगतो इंटरेस्टिंग म्हणून की ते गाणं मी लहान असताना जेव्हा हा सिनेमा लागला होता ना तेव्हा माझी आई असं मला सहज म्हणाली की अरे हे गीत आम्ही लहानपणी म्हणायचो, हे गाणं आम्ही लहानपणी म्हणायचो. मी तिला म्हटलं की असं कसं शक्य आहे, तुझं बालपण तर तुझा जन्म 1939 सालचा, हा सिनेमाला 1960-70च्या दशकातला, तर तू कसं काय ऐकशील हे. तर ती म्हणाली की मीच तिला म्हटलं की तू काहीतरी वेगळं ऐकलं असशील ते तू आठव. मग तिला काहीतरी आठवलं वेगळं आणि मग ती म्हणाली की या चालीवरचं आम्ही काहीतरी गाणं म्हणायचो आणि ते गाणं म्हणजे असं थोडंसं सगळे शेतकरी कुटुंब शेतावरती गेलेले असायचे आणि मग संध्याकाळी जेव्हा परत फिरायचे तेव्हा मग कोणतरी त्या समूहात एखादी मुलगी एखाद्या मुलाला बोरीचं झाड हलवायला सांगायची आणि मग ते पडलेली बोर उचलता उचलता तिला खूप वेळ लागायचा आणि मग त्या सगळ्या कबिल्यामध्ये जो ज्येष्ठ व्यक्ती असायची वृद्ध, तर तिला भीती वाटायची की काहीतरी भलतच जांगड गुत्त सुरू नाहीये ना. आणि मग तो हाळी द्यायचा. तर ती हाळीची ते जे हाळी आहे ना तर ती हाळी ऐकल्यावरती माझ्या लक्षात आलं की अरे हीच चाल आहे जी सोंगाड्यामधल्या गाण्याला आहे. ते गाणं साधारणपणे असं होतं, बोरीची बोर बोरीवरी पोराची नजर पोरीवरी, चल पोरी गुरा निघाली घरी नांगर शेतावरी, चल पोरी गुरा निघाली घरी नांगर शेतावरी, मळ्याच्या मळ्यामध्ये कोण ग उभी वांगी तोडते मी रावजी, रावजी हात नका लावजी पाहिल कोणीतरी, चल पोरी गुरा निघाली घरी नांगर शेतावरी. म्हणजे हे साम्य असलेलं आपल्याला दिसतं. खरं तर अशी खूपच गाणी आहेत म्हणजे पण वेळेचा प्रश्न आहेच आपला. बरोबर आहे. तर प्रेक्षक हो, आमची ही मुलाखत आणि सरांचा साहित्याचा लोकसंगीताचा आणि लोकसाहित्याचा अभ्यास आपण थोडासा जाणून घेण्याचा आज प्रयत्न केला. त्याची एक झलक. हो झलक. त्या डॉक्टर मुकुंद कुळे, तुम्ही आज आमच्या महाविद्यालयात आलात, आचार्य 90 FM वर सुंदरशी मुलाखत दिली, त्याबद्दल मनपूर्वक आभार व्यक्त करते. धन्यवाद. आणि तुम्हाला ज्यांनी आणलं ते उपप्राचार्य जयश्री जंगले मॅडम, तुमचेही आभार आणि तुम्ही पुनश्च यावं अशीच विनंती करेन. नक्की. तर दोघांचे आभार व्यक्त करते आणि आमची ही मुलाखत तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा व्यक्त करते आणि मी तेजस्विनी आपला निरोप घेते. धन्यवाद. आचार्य 90 FM